ज्ञानोबरायांनी श्रोते मंडळी करता काय म्हटलं लक्ष देऊ नये का? ज्ञानोबराय म्हणतात श्रोत्यांचा अधिकार सामान्य नाही. कोण आहेत श्रोते? प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्पित से भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल की. साक्षात परब्रह्म श्रोते स्वरूप मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तरीही महिला मंडळी माझ्याकडे बघून नाराज दिसायला. ते म्हटलं महाराज एवढ्या आमचं काही समाधान होत नाही, यांना कशा तुम्ही पदवी दिल्या तशी आम्हाला पदवी द्या. हो अनंत महाराज देऊनच टाकतो आज महिला मंडळीला पदवी. तुम्हाला माहिती आहे तरी पण एकदा पदवी दिल्यावर जोरदार टाळी वाजवायची. हो उपस्थित सर्व या संकरपुरी गावातील मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी, धन्यवाद. बघा आता कशा बघायला माय हो महाराज नादर आहे. हा कोणीच नाही म्हणलं आता पस्तर म्हणल्या माय. हो आणि मला आनंद होतो महाराज. कधी मी तुम्हाला खरं सांगतो याचं कारण आहे दीपक महाराज, आनंद होण्याचं कारण आहे. आनंद महाराज आतापर्यंत या माता भगिनींसाठी त्यांचं म्हणून ऐका बरं का सुभाष महाराज, त्यांचं म्हणून स्वतंत्र त्यांच्या खात्यावर कधी त्यांना म्हणून बहीण म्हणून कोणी असे पैसे दिले नाही. सरकारचे धन्यवाद. आमच्या महिला मंडळीला स्वतंत्र त्यांचं खातं उघडून पैसे टाळी वाजवा. हो का तुम्हाला दुःख व्हायला त्याला पैसे भेटले त्याचं तसं काय असलं तर सांगा. हो बहीण आमच्या बहीण बाई आनंदात. दाजीची जरा परेशानी झाली पण आता काय अडचण आहे, आता धक्याला लागलं कामात. आणि आता हप्ता आलाय म्हणे 1,500-1,500. होय आता माय आलाय का? काय मागा ना मी त्याच्यातलं सप्त्यालाच द्या. काय द्यायचं? चांगला सप्ताह झाला पाहिजे. मला काय ना लय तुमची इच्छा असली तर 10 द्या. जास्त तर मागतच नाही मी. नाही नाही आपलं पुरून लावून लावून खाल्लं पाहिजे माझं. तात्पर्य लक्षात ठेवा. उपस्थित सर्वांच्या पवित्र पावन उपस्थितीमध्ये संकल्पित वेळेत आपल्याला चिंतन करायचं. चिंतन करत असताना अभंगाचा प्रतिपाद्य विषय आपणासमोर ठेवलेला आहे. महाराज या जीवनामध्ये साधू संतांना असं दिसलं का जीवन जगत असताना मंडळी हो कधीही पाहितल्याच्या नंतर दिसतं का बरीचशी मंडळी अशी आहेत हो विचार करत नाहीत. महाराज कशाचा विचार करत नाहीत? आपलं जीवन जगत असताना परिणामाचा विचार करत नाहीत. परिणामाचा विचार केलाच पाहिजे. ज्यांनी परिणामाचा विचार केला ते जीवनामध्ये यशस्वी झाले आणि ज्यांनी परिणामाचा विचार केला नाही ते जीवनामध्ये वाया गेले. कशाचा परिणाम आहे? लक्ष देऊ नये का? प्रत्येक गोष्टीचा आपल्या जीवनावरती परिणाम आहे. बघा तुम्ही आणखी नाही हो जी मंडळी चांगली झाली मोठी झाली त्यांच्या जीवनातलं आचरण बघा आणि मग परिणाम बघा. आणि जी माणसं हो वाईट झाली त्यांच्या जीवनातला परिणाम बघा. काय केलं त्यांनी? हो कोणाचं ऐकलं नाही, संत संगतीत आले नाही, सप्ताहामध्ये आले नाही, कधी अन्नदान केलं नाही, मग जे पैसे आले त्याच्यातून दारू केली आणि हो कुटुंबाचा वाटोळा करून टाकलं. काय त्याच्या जीवनातला परिणाम आहे? लक्षात आला पाहिजे का? एक जणांना उपरती झाली. उपरती म्हणजे काय? त्याच्या लक्षात आलं प्यायला नव्हती पाहिजे आपण. सकाळीच बसला कुठं? तुमचे इथले माणसं बोलत नाहीत का तुमचे घरचे आले तुम्ही घाबरले तुम्ही? तसं काय असलं? मी परिणाम सांगतो. परिणाम तुम्हाला सकाळीच बसला पण कुठं घ्यायला नाही. मग त्यानं आयुष्यभर जेवढ्या बाटल्याची दारू पिली होती त्या सगळ्या बाटल्या काचाच्या एका रूम मध्ये टाकल्या. दरवाज्यातच बसला आणि एक बाटली असा हातात घेऊ लागला. परिणाम आहे का बरं का? त्या बाटलीकडे बघायचा आणि म्हणायचा बाई तुझ्यामुळे माझ्या लहानपणीची सायकल गेली फेकून रिकाम्या बाटल्या. दुसरी बाटली उचलायचा तुझ्यामुळे म्हटला लहानपणीची घड्याळ होती हातामध्ये हो तुझ्यामुळे घड्याळ विकली बॉटल फेकून दिली. पुन्हा एक तिसरी घेतली तुझ्यामुळं लहानपणीचा इडीगज होता मला इडीगज तो भंगारवाल्याला ऐकला आणि तुला घेत. गपकन मध्येच भरलेली निघाली. हो हुकून चुकून राहिली होती भरलेली निघाली. मग फेकून द्यावं का नाही? पण म्हणला हा तो काय केलं नाही मला तू बाजूला. किती चॅप्टर माणसं म्हणा याला म्हणतात परिणाम. हो तू काय केलं नाही म्हणा तू बाजूला हो साईडला हो म्हणा एवढे चॅप्टर माणसं. परिणाम आहे का?
सगळं गेलं, वाटोळ झालं तरी विचार करायला तयार नाहीत. महाराज म्हटले विचार करा. विठाला तुम्ही जर विचार केला नाही तर महाराज म्हणतात विचारा वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. विचारा वाचून न पविजे समाधान, विजय समाधान, विजय समाधान. समाधान समाधान. टाळी वाजवा, टाळी वाजवा. टाळी काय जोरात वाजवली नाही. वा वा वा, धन्यवाद. आणि आता लक्ष देऊ नाही का बरं का, बसलेल्या मंडळीनं प्रमाण झालं का टाळी वाजवायची. तुम्ही म्हणता तुम्ही काय काढलं, नवीनच नवीनच काढले. याच्याकरता काढलं, बसलेल्या मंडळीनं गायक वादकांचं प्रमाण झालं. तुम्ही टाळी वाजवली का, पहिलं गायक वादकांना आनंद होतो म्हणून टाळी वाजवा. दुसरं कारण, टाळी वाजून भजन केलं पापाची क्षालन होतं म्हणून टाळी वाजवा. तिसरं कारण, पुण्याची वृद्धी होते म्हणून टाळी वाजून भजन करा. चौथं अत्यंत महत्वाचं कारण, तुम्ही टाळी वाजून भजन केलं का येतच असेल एखाद्याला झोप, तर ती झोपही येत नाही. मना राम राम टाळी वाजवाती, नाता डोला प्रेम बोलिया सोहिते, नाता डोला प्रेम बोलिया सोहिते. वा वा, स्मरणात ठेवलं तुम्ही, धन्यवाद. फक्त खालच्या ढेल्यात काय रेंज गेली नाही आणखी. सगळ्यांनी वाजवा, लक्ष देऊ नये का. म्हणा राम राम टाळी वाजवा हाते. मी बोलून महाराज एवढे माणसं तयार आहे तिथं गायक, मी जे बोलून त्याला प्रमाण, आणि मी जे प्रमाण आहे तेच बोलणार. हा, लक्ष देऊ नये का महाराज. हा, टाळी वाजवायचं आपलं चालू होतं आहे की नाही. टाळी वाजवली पाहिजे, त्याचा फायदा आहे महाराज. आणि तुम्ही जर नाही वाजवली तर मग महाराज म्हटले असं होतं. चांगली पंगत झाली ना, आज कचून पंगत झाली. हो, टचून पंगत झाली. काय म्हणते तुमच्याकडे, टचून का कचून? कचून टचून पंगत झाली. हरिपाठ झाला आणि आता माणसं थकून गेले. सुंदर गोड साऊंड सिस्टम, गाणारे वाजवणारे गोड गोड. मग इथं आले का थकून गेलेले असते, जीवन कचून झालेलं असते. मग बसल्या बसल्या जे अंधारात बसले, जे आडंगी बसले, त्याला डोळा लागतो. महाराजाचं इकडे रामकृष्ण हरी सुरू होणं आणि त्याचा रिवर्स गिअर सर संगत मोकळे भरत येतो महाराज. आता माझा माईक मुळे तुम्हाला आवाज आला बघा. तुम्ही आता जे झोपले त्याचा आवाज येत नाही, माईक नाही ना. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही जर टाळी वाजून भजन केलं तर झोप येणार नाही, कीर्तन कळेल. आणि तुम्ही जर टाळी वाजून भजन केलं नाही तर झोप येईल, कीर्तन कळणार नाही, पण गोड लागेल. माणसं खुशाल झोपते महाराज. आणि कीर्तन झालं का उडा 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 उडा, काय कीर्तन संपलं, उठा झालं एवढ्या लवकर. मला काय माहित, मला इतकं गोड असतं, मला रोज आला असतो ना. आता झोपल्यावर गोड लागत नाही तर काय लागेल मला सांगा तुम्ही. तात्पर्य लक्षात ठेवा, जाग राहून टाळी वाजवा, परिणामी कीर्तन कळेल आणि पुण्य सामग्री जमा होईल. विठाला विचारा वाचून न पविजे समाधान. विचाराचं समाधान अत्यंत महत्वाचं आहे. महाराज म्हटले विचार केला पाहिजे, आणि या विचाराचं समाधान मात्र तुम्हाला मलाच आहे. का? तुम्हाला मला विचार करता येतो म्हणून.
सगळ्यांना विचाराचं समाधान नाही, कारण त्यांना विचार करता येत नाही. म्हणून आपल्या मानवाला विचार करता येतो, म्हणून महाराज त्यांना अट्टहास करतात. विचार करा, विचाराचं समाधान कसं असतं 2 मिनिटात जाता जाता सांगून जातो. म्हणतो तुम्ही ऐकलं असेल तरी सांगतो. विचाराचं समाधान अत्यंत महत्वाचं आहे. विचारानं समाधान होतं, हा एक जगातला मोठा विचार आहे. लक्ष देऊन विचारानं महादेव महाराज समाधान होतं, हा जगातला वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा विचार आहे, हे ध्यानात ठेवा. नाहीतरी समाधान असं मिळतच नाही. विचारानं कधी मिळणार महाराज समाधान? समाधान मिळतं माणसाला कधी? म्हणजे गेल्या वर्षी उसाला 2800 रुपये भाव होता, यंदा म्हणजे 3.5 मिळाला. कसे झाले? तेवढ्या पुरतं बरं का ते येऊच तर ते बिल एक उचलूच तर उचललं की म्हणजे दुसरं खवा येईल, लगेच झाले असमाधान. समाधान टिकत नाही महाराज. पण विचाराचं समाधान फार गोड आहे, तुम्हाला सांगतो ते टिकतं कसं ऐका. इथले गावातलेच 2 मुलं. तुझं नाव काय रे बाळा? वा. एक हनुमान आणि तो पाठीमागचा भगव्या रुमाला वाला प्रसाद. गावातलेच आहेत का दोघे? धन्यवाद. एक हनुमान आणि एक प्रसाद. मी तुम्हाला फक्त विचाराचं समाधान सांगतो. हनुमान, प्रसाद. प्रसाद, तू थोड्या वेळासाठी गरीब होतो का? नाही, विचारा लागले महाराज. काल नाही म्हणाले का ते? हा काय अवघडच सोंग आहे का नाही? काल एक जणाला बळच मी गरीब केलं, ते दगड घेऊनच गाडीच्या मागे लागलं. मग कीर्तन मला विचारा लागतं त्याच्यावर. बरं हनुमान तू नाही, बरं प्रसाद लहान आहे. प्रसाद थोड्या वेळासाठी, हा थोड्या वेळासाठी. पुन्हा श्रीमंत करतो तुला, काही अडचण नाही. हा उभं करू का? उभे राहा 2 जण. वा, टाळी वाजवा लेकरासाठी एकदा. थोडा हनुमान असं हो बरं. हा असं. काळजी करू नका, ती जशी तुमची सर आहेत का तसा मी बी शाळात मास्तरच होतो, पण आता नाही. हा आता लक्ष देऊ नका. एक प्रसाद आहे, एक हनुमान आहे. विचाराचं समाधान. दिवाळीचा सण होऊन गेला. दिवाळीच्या सणाला प्रसाद थोडा गरीब म्हणून त्याच्या आई वडिलांना काही फटाके आणले नाही, आणि हनुमान मात्र श्रीमंत खूप फटाके आणले. दिवाळीचा दिवस उजाडा. हनुमानचंद प्रसादाची घराच्या समोर घर, दोघांची समोरासमोरच. दाराला दार आणि दोघाच्या घराच्या मधून रस्ता, आणि दोघाचे ओटे समोरासमोर. आलं का लक्षात? दोघाचे समोरासमोर. हा बर. मग आता हनुमानला खूप फटाके आणलेले. हनुमाननं आंघोळ केली आणि दारात वाट बघत बसला. कोणाची? प्रसादची. प्रसाद कधी बाहेर येतो? हनुमानला फटाके वाजवत, पण प्रसाद आल्याशिवाय नाही. विचाराचं समाधान. प्रसादनं आंघोळ केली, आईनं त्याला ओवाळलं, आणि प्रसाद कपडे घालून एकटाच बाहेर आला. हातामध्ये काय फटाके नव्हते. हनुमाननं सुतळी बॉम्बचाच बॉक्स घेऊन आला बाहेर. एक अगरबत्ती आणली पेटून, आणि प्रसाद जसा बाहेर आला तसं हनुमाननं सांगितलं, प्रसाद इकडे बघ. म्हणजे काय? हा कशा सुतळी बॉम्ब आणलीत म्हणला पप्पानं. सुतळी बॉम्ब बघ म्हणला कसा वाजते. आता बॉक्स बाजूला ठेवला, एक सुतळी बॉम्ब काढला, त्याची वात काढली, त्या प्रसादच्या समोर ठेवली, त्या वट्यावर त्याच्यात. हो त्याला लावली, काडी लावली. लावल्याबरोबर जरा दमानच वाजला, फुसकाली. तुम्हाला काय पाहिजे तर घ्या, पण चांगला बॉम्ब वाजला पाहिजे, फुसके नका वाज. हा डबल एकदा वन्स मोर. ते म्हणला फुसका निघाला. प्रसाद पुन्हा एकदा ऐक. त्यानं दुसरा सुतळी बॉम्ब काढला. काय नाही, सुतळी बॉम्ब भरपूर आहेत आपल्याकडे. दुसरा काढला, वाद शिल्ली. हा त्याला काडी पेटी लावली, आणि सुर आता बरा वाजला. बॉम्ब वाजला महाराज. लगेच हनुमान म्हणा, प्रसाद कस काय वाजला सुतळी बॉम्ब? महाराज प्रसादचं बारीक तोंड झालं. एवढं बारीक तोंड झालं, मी तिथून जाऊ लागलो. हो मी जाऊ लागलो तिथून. मी म्हणलं, प्रसाद असं बारीक तोंड काऊन केलं रे तो? ते म्हणला, बघा ना महाराज, हा हो हनुमानच्या घरच्या भरपूर फटाके आणले, मला फटाके येत नाहीत. हो मी म्हणलं, आता याला फटाके पहाट पहाट कुठून द्या. त्याच्यापेक्षा म्हणलं, प्रसाद तुला विचार देतो, आता ऐका. विचाराचं समाधान. प्रसादला म्हणलं, प्रसाद हनुमान जे फटाके वाजवतो, हनुमानला जेवढा फटाका वाजल्याच्या नंतर आवाज येतो तेवढाच तुला येतो का नाही? घरासमोर घर असल्यामुळे तेवढाच प्रसादला येतो. म्हणलं, मग प्रसाद तू दुःख मानू नको, मग तू नुसता असा विचार कर. कसा विचार कर? हे सगळे फटाके जे हनुमान वाजवायला, हे सगळे फटाके प्रसाद तुझेच आहेत. हनुमान फटाके वाजवायला नौकर लावलाय. हे बघा हसायले बघा ते माग बघा.
आणि मला खरं खरं सांगा, प्रसादला काय दिला आपण? फटाके दिले, पैसे दिले का काय दिलं? विचार दिला. विचार फार महत्वाचं. विचारानं प्रसाद आनंदी झाला. टाळी वाजवा. बसा खाली. विचारा वाचून नपविजे समाधान, याला विचाराचं समाधान म्हणतात. हे पैशानं मिळत नाही, हे विचारानंच मिळतं. आणि म्हणून विचार फार महत्वाचे आहे. महाराज म्हटले काय विचार आहे? विचार असा आहे का या जीवनात आल्याच्या नंतर साधू संतांनी बघितलं का प्रामुख्यानं 3 जण या मृत्यू लोकात आले. पहिले संत या जगात आले, त्याच्यानंतर देवही परमात्माही जगात आले. म्हणजे आणावं लागलं. आणि अत्यंत महत्वाचं, तुम्ही आम्ही या मृत्यू लोकामध्ये आलो. आल्याच्या नंतर परिणामी तुम्हाला मला पाप पुण्य समान झालं, कर्म भोगावं लागलं. म्हणून इथं आपण आलो. साधू संत स्वतःहून आले आणि देवाला मात्र आणावं लागतं. 3 आले. आता लक्ष देऊ नका. 3ही आले, 3ही बोलले. पण आता परिणाम ऐका. परिणाम असा आहे, 3घाच्या बोलण्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे? तुमचं माझं बोलणं कोणाच्याच हिताचं नाही. आलं तर मातीत घालायच्याच कामाचं. मी तुम्हाला किती वेळेला सांगून जाऊ महाराज, माणसं एकमेकाच्या चांगल्याचा विचार सध्या तरी करीन. मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. या स्टेजवरून सांगायचंय महाराज, प्रत्येकाचं एकमेकाचं चांगलं झालं पाहिजे असा विचार पहिले करायला सुरुवात करा, तर तुमचं चांगलं होईल. आलं का लक्षात? हो, माझ्या गावातल्या सगळ्यांचं चांगलं झालं पाहिजे असा विचार ज्या वेळेला तुम्ही अंतःकरणात धारण कराल त्यावेळेला तुमचं चांगलं होईल. नाही तर बसल्या बसल्या शेजाऱ्यानं गाडी कस काय घेतली, हप्त्यावर घेतली असं म्हणलं आपण, घेतली ना. हो, हप्त्या हाणले असते म्हणला पैसे कोण, अरे कसे कोण बरं घेतली तर तू दुःख मानू, तू आनंद हो, त्यानं घेतली ना तुला भेटल. परिणाम विचार करा महाराज, चांगला विचार करायला तयार नाही. महाराज म्हटले आमचं बोलणं असं नाही, आमचं बोलणं सगळ्यांच्या हिताकरता आहे. साधू संत आले जगात फक्त एकाच कारणाकरता, जगाचं हित व्हावं म्हणून, कल्याण व्हावं म्हणून. नाही तर त्यांना यायची काही गरज नव्हती. हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे, नोहे विनोद उत्तर केले रंजावयाचार. आमचं बोलणं कोणीतरी हितावर येण्याकरता, विनोदा करता नाही आणि फसवणुकी करता नाही. 2 शब्द लक्ष देऊ नये का, गाथेमध्ये चार हा शब्द अनेक वेळेला आला. हे पूर्व चार म्हणजे काय सांगू तुम्हाला? चार म्हणजे फसवणुकी करता. आता लक्ष देऊ नये का, तुम्ही शाळेत जाता की नाही? चार शब्द कसा लिहितात? चार, चला का ना, चा आणि पुढं शबाश. पोरी हुशार आहेत महाराज इथल्या गावात, पोरापेक्षा मुली हुशार आहेत. त्यांनी व्यवस्थित सांगितलं चार. बर आता ताई साहेब सांगा बरं, चार जर असं लिहितात तर चार कसा लिहितात? बघ, म्हणजे जसा चार तसा चार. शाबाश, टाळी वाजवायला लेकरासाठी. मग फरक काय, याचा अर्थ कसा करायचा सर? अर्थ करत असताना सांगितलं, हो, चार असं म्हटलं तर फसवणूक या अर्थानं, आणि चार म्हटलं तर संख्या या अर्थानं. आलं का लक्षात? चार म्हणजे संख्या या अर्थानं, फसवणूक म्हणजे चार. आता जगात मला तुम्हाला सांगायचं, कोण कोणाला फसवित नाही सांगा तुम्ही? महाराज चढाओढ लागली एकमेकाला फसवायची, कोणीच माग नाही. हे त्याला फसवितो, तो त्याला फसवितो, सगळे त्याला, काय विचारू नका. आणि त्याच्यात महाराजाला फसविणारे ते लय माणसं हुशार. महाराजांना म्हणूच नाही महाराज. हो, मी काल परवा चप्पल आणायला गेलो पाथरीच्या बाजारात. आली पाथरीच्या दुकानात चप्पल घेतली, 700 रुपयाची चप्पल घेतली. गावात आलो, आमचे सगळे मित्रमंडळी, त्याला म्हणलं बघा बरोबर चप्पल घेतली, म्हणलं 700 रुपयाची आपण. म्हटले बरं बरं बरं, केवढं घेतली म्हणले? 700 रुपये. अरे म्हणलं 1200 रुपयाला सांगितली होती, 700लाच घेऊन आले. जमलं का नाही? ते म्हणलं महाराज कालच मी 300ला आणली. म्हणा अरे म्हणलं, ते म्हणला महाराज आहेत म्हणून तुम्हाला कमी द्यायला. हे असंच असते म्हणला महाराज, माणसं फसवायला एकमेकाला सगळ्याच्या पुढे आहेत. जाऊ द्या, तुम्हाला नाही कळलं, डबल सांगतो. माणसं सगळ्याच हे चालू आहे. पुन्हा एकदा विचार मी सांगतो, तुम्हाला लक्ष देऊ नये का. चांगलं कोणी कोणाबद्दल विचार करत नाही, फसवणुकी करतात, सगळ्याचे विचार चालू आहेत. महादेव महाराज एका गावात एक डॉक्टर होता. तुमचे इथे डॉक्टर आहेत कोणी? आहेत? वा वा, धन्यवाद, चांगलं आहे. मग तुमच्या इथे डॉक्टर आणायचं काम नाही. एक जणाचा डॉक्टरचा दवाखाना चालणं गेला, आणि मग त्या डॉक्टरनं दवाखाना चालावा याच्याकरता एक बोर्ड लिहिला त्याच्या दवाखान्याच्या समोर. त्या बोर्डवर असं लिहिलं, मी फक्त चार या शब्दासाठी बोलतोय, फसवणूक या शब्दाकरता. हा बोर्ड लिहिला आणि डॉक्टरनं त्याच्यावर असं लिहिलं, पेशंटनं आमच्याकडे यावं. पेशंट आमच्याकडे आल्याच्या नंतर
पेशंटचा जर इलाज झाला तर पेशंटनं 300 रुपये द्यायचे. किती द्यायचे? ध्यानात ठेवा, 300. हा, किती द्यायचे पेशंटनं इलाज झाला तर? वा 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 वा, जमलं असं. आणि डॉक्टर म्हटले जर पेशंटचा इलाज झाला नाही तर डॉक्टर पेशंटला 1000 देणार. किती देणार? डॉक्टर चांगला आहे का नाही सांगा बरं तुम्ही. एक जणानं बोर्ड वाचला, शेतातून येता येता विचार केला, म्हणला काही होऊ द्या, एकदा डॉक्टरला फसवायचं म्हणजे फसवायचं, डॉक्टरचे 1000 रुपये काढायचे म्हणजे काढायचे बस. येतानाच म्हणला काही म्हणायचं, जाऊन म्हणला हे दुखायलंय, आणि काही डॉक्टरनं औषध दिले तर राहिलंच नाही म्हणायचं, इलाज झालाच नाही म्हणायचं, 1000 रुपये काढायचे म्हणजे काढायचे. आला रानातून नीट दवाखान्यात. डॉक्टर साहेब आहेत का? म्हटले हो आहेत, या. आले. काय होत आहे तुम्हाला? म्हणजे डॉक्टर साहेब कशी, जिबीला चवच नाही. काय नाही? जिबीला चव नाही. बरोबर बरोबर आहे म्हटले आपल्याकडे याच्यासाठी विलाज. झोपा. झोपले. सिस्टर म्हणजे काय, 3 नंबरच्या ड्रॉवर मधून कुपी काढा आणि 2 थेंब यांच्या जिबीवर औषध टाका. ते औषध नव्हतं, ते होतं पेट्रोल. महाराज त्या सिस्टरनं 2 थेंब टाकल्याबरोबर हारमा, काय राव डॉक्टर साहेब, हे का औषध आहे का? हे तर पेट्रोल आहे. हा, चव आली म्हणले 300 रुपये काढा. लक्षात आले का तुमच्या? राव म्हणला डॉक्टरला फसवायला गेलो, मीच फसलो म्हणला. पण मला डॉक्टरला एकदा तरी फसवायचं. पुन्हा दुसऱ्या वेळेला आला. आल्याच्या नंतर डॉक्टरला विचार, आहेत का डॉक्टर? म्हटले हो आहेत, या. आले. आता काय होत आहे तुम्हाला? त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब कसं लक्षातच राहिलं. काय राहिलं? लक्षात राहिलं ना. हो, आणि काय कायचं तर कतईच लक्षात राहिलं सर. लक्षात मेला बस, पण त्याच्या काय लक्षात राहिना. हो, ते म्हटले लक्षात राहिना आहे. म्हटले याच्याकडे आपल्यासाठी इलाज आहे. झोपा. झोपले. सिस्टर म्हणजे जी डॉक्टर 3 नंबरच्या ड्रॉवर मधून कुपी काढा आणि 2 थेंब यांच्या जिभेवर औषध टाका. ते औषध नव्हतं, ते काय होतं बस. याच्या टाकल्याबरोबर हा मला, काय राव डॉक्टर साहेब, हा हे तर कालचाच औषध आहे. हा, लक्षात आलं म्हणजे 300 रुपये काढा. अरे बाप, म्हणला डॉक्टरनं आपल्याला फसवलं म्हणला 2दा, पण डॉक्टरची सोय करावं लागेल म्हणला, एकदा तरी डॉक्टरला फसवावं लागेल. 3ऱ्या वेळेला गेला आणि 3ऱ्या वेळेला गेला. लांबूनच डॉक्टरनं पाहिलं मला पेशंट. 3ऱ्या वेळेला प्रयोग उगवायला आले. आपल्याला सावध झालं, डॉक्टरच सावध झालं त्याच्या अगोदर. आले. आहेत का डॉक्टर? म्हणले हो आहेत, या. काय होत आहे आता तुम्हाला? त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब कसं डोळ्यानं दिसच नाही. डॉक्टर म्हणले याच्या डोळ्यात पेट्रोल टाकावं, तिसरंच काय व्हायचं. त्याच्यापेक्षा डॉक्टर म्हणले याचा काय आपल्याकडे इलाज नाही. हा, इलाज झाला नाही, काढा काढा 1000 रुपये म्हणला, काढा. डॉक्टर म्हणला देतो. हा, खिशातून डॉक्टरनं पॉकेट काढ, त्याच्यातून 100चीच नोट काढून याच्या हातावर दिली. काय राव म्हणला डॉक्टर साहेब, हे का 1000 आहेत का? हे 100च आहेत. हा, दिसायला लागलं म्हणले 300 रुपये काढा. तुमच्या लक्षात यायले का? आलं तर बरं होईल. तात्पर्य लक्षात ठेवा, याला म्हणायचं चार फसवणुकी करता. विठाला महाराज म्हटले आमचं जीवन ह्या करता नाही, फसवणुकी करता नाही, कोणाचं तरी हित व्हावं, कोणाचं तरी कल्याण व्हावं, या करता आमचं बोलणं आहे. आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट, आमचं बोलणं म्हणजे सामान्य नाही, आमचं बोलणं म्हणजे अनुभवाचं आहे. कसं आहे? अनुभवाचं आहे. एक प्रमाण सांगतो, तुमच्या लक्षात येईल. निळोबारायने तुकोबारांची आरती केली, आपल्या गुरूंची आरती केली. किती अनुभव तुकोबारायने, कशातला? जो अनुभव आपण प्रपंचातला घेतो, जो अनुभव तुकोबारायने घेतला, किती उच्च लेवलचा आनंद आहे. लक्ष देऊ नाही का? तुकोबाराय निळोबाराय म्हणतात, माझ्या गुरुदेवांनी अनुभव घेतला. कसा? प्रपंच रचना सर्वही भोगोनी त्यागी, अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हवी, वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखवी, अहंता ममता दबडुनी निज शांती वरली, जय जय आजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. अनुभव सांगितला, जीवनामध्ये संपूर्ण संसार बोलला आणि मग जगाला अनुभव सांगितला. महाराजांचं प्रसिद्ध प्रमाण आहे. महाराज म्हटले, अनुभवे आलिया अंगा ते या जगा देत सो. पण याच्याही पलीकडचं प्रमाण सांगतो तुम्हाला, अत्यंत गोड प्रमाण आहे. पण ते प्रमाण जर सांगायचं तर मला एक गुळाचा खडा लागेल.
एक गुळाचा खडा. हा म्हणजे जवळच आहे का? बरोबर बरोबर द्या बरं बाबा एकच. तुका मनीचा खूनी सांगे अनुभवाले अंगे मज अनुभवाली अंगे मज अनुभवाले अंगे तुका मनीचा खूनी सांगे अनुभवाले अंगे मज अनुभवाले अंगे तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगे. माऊली महाराज एक नंबर प्रमाण, समर्पक प्रमाण. पण आता गोळा असा झाला, मी गुळाचा अगोदर खडा खाल्ला मग प्रमाण एक द्या आणखीन. धन्यवाद. आणि दादा आता तुम्ही म्हणून मी गुळाचा खडा खाल्ला. नाही 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 खरंच सांगतो तुम्हाला, ऐका ना. हे लहान लेकरं गुळाचे खडे द्यायला पहिले गुळ होते द्यायला. आता 2-4 दिवसापूर्वी एक पोरग होतं मला गुळाचा गुळ द्यायला. ओंकार महाराज मी आता लहान लेकराच्या हाताने खाईन महाराज. याचं कारण आहे ते पोराचा सुरुवातीला मला 2-4 खडे गोड लागले, पण नंतर नंतर खरट लागू लागले. आणि मग लक्षात आलं ते पोरग गुळाचा खडा देताना एकदा नागपूरला जायचं एकदा परभणीला जायचं. मग द्यायचं नको रे म्हणून बाबा हे आहेत म्हणून डबल मागितलं, नाही तर लाग नाही आपला आता गुळाचा खडा मागायचा. तात्पर्य लक्ष देऊ नये का. आता बघा माझ्याकडं याला काय म्हणतात पुरो गुळ. बर आता सांगा गुळ आंबट असतो, खरट असतो का तुरट असतो? वा वा शाळा चालली. खरं बोलायले गुळ आंबट नाही, तुरट नाही, खरट नाही, कसा गोड. वा 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 वा. आता लक्ष देऊन बघा माझ्याकडं. हा गुळ गोड लागत असतो, गुळ गोड असतो. आता माझ्याकडे बघा महाराज म्हटले आम्ही काय केलं जीवनामध्ये जे आम्हाला अनुभव आले ते सांगितले. कसे सांगितले इकडे बघा. गुळ गोड आहे ह्या लेकरांनी सांगितलं. गुळ कसा आहे? गोड आहे. तुम्ही पाहितला गुळ कसा आहे? गोड आहे. हे सांग माझ्याकडे बघा. खरंच आहे अजय महाराज गुळ गोड. जेवी अंतर महदंतर तेवी. महाराज म्हटले या करता आम्ही जगाला सांगितलं आम्हाला जे अनुभव आले. पाहे सांगे आणि जेवी 3 प्रकारचे अनुभव. पाहणं वेगळं, सांगणं वेगळं आणि स्वतः जेवणं वेगळं, स्वीकारणं वेगळं. महाराज म्हटले हे आम्ही स्वीकारलं आणि मग जगाला सांगितलं. काय सांगितलं? महाराज म्हटले आम्ही जीवनामध्ये आल्याच्या नंतर जगाला सांगितलं बाबा रे आपण या जीवनात आल्याच्या नंतर भगवंताचं दास्यत्व केलं पाहिजे. कोणाचं? भगवंताचं म्हणजे देवाचं दास्यत्व केलं पाहिजे. परिणामी आपण सगळेच दास आहेत महाराज. कोण दास नाही इथं बसलेले सगळेच दास आहेत. परंतु जे जे वाक्य लक्ष देऊन नीट ऐका. जे जे देवाचे दास झाले ते संसारावर उदास झाले आणि जे जे संसाराचे दास झाले ते देवावर उदास झाले. आपण कशावर उदास आहेत? आपण देवावर उदास आहेत महाराज. आपण संसाराचे दास. परिणामी महाराज म्हटले बाबा रे संसाराचा दास होऊ नका, तुम्ही देवाचा दास व्हा. पण महाराज व्हायचं कसं? महाराज सांगतात कसं व्हायचं सांगू तुम्हाला. अभंगाचं पहिलं कायावाचा मने झाला कायावाचा मने झाला विष्णुदास. कायावाचा मने झाला विष्णुदास. वा वा. कायावाचा मने झाला विष्णुदास. कायावाचा मने झाला विष्णुदास. कायावाचा मने झाला विष्णुदास. कामको भक्ताची बाधितीना. कामको भक्ताची बाधितीना. विश्वासी तो करी स्वामी. वा वा. विश्वासी तो करी स्वामी वरे. कामको भक्ताची बाधिताची तो करी स्वामी वरी सता.
स्वामीवरी सत्ता स्वामीवरी सत्ता. वा 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 वा, धन्यवाद महाराज. काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, कामक्रोध त्यास बाधितीना. कामक्रोधाची त्याला बाधा होणार नाही. आता अभंग आपलं सुरुवात झालं आणि सुरुवात झाल्या झाल्या पहिल्या चरणात उत्तरार्धामध्ये शंका आहे. काय शंका आहे? राजेंद्र महाराज शंका अशी आहे, महाराज म्हटले काम क्रोध त्याशी बाधितीना. काम आणि क्रोध सामान्य आहेत का मला तुम्ही सांगा बरं. इथं चांगली मंडळी ऐकणारी आहेत. 18वं वर्ष आहे आपल्या या सप्ताहाचं. खूप आपण महात्म्यांचं श्रवण केलंय. मला खरं सांगा, कामक्रोध सामान्य आहेत का? या कामक्रोधानं चांगल्या चांगल्या माणसाची कामाजी कोतवाल येणे नगली होतासी. कामाजी कोतवाल येणे नगली होतासी. हरी हराची अमृत तो भैनाई. हरी हराची अमृत तो भैनाई कासे. जमदानी दुर्वा साडली महान दुर्वा साडली महान मानसी. क्रोधाची पोदार तोही मिळाला त्याची. गहार माय बाजार तो गाया बोलीचा. गहार माय बाजार तो गाया बोलीचा. गाया बोलीचा. गहार माय बाजार तो गाया बोलीचा. माझी कोतवाल याने नगविल बहुतासे. हरिहराची अमृत तो भैनाई कासे. जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. क्रोधाची फौजदार तोही सय झाला त्याची. क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्याची. क्रोधाची फौजदार तोही सय झाला त्याची. क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्याची. मी कायापुरीचा जोहार माय बाजू. मी कायापुरीचा धन्यवाद महाराज. हा काय सामान्यत का काम क्रोध एकेकानं चांगल्या चांगल्याला गार केलं आणि हे जेव्हा दोघं एकत्र येतात मग तर अवघडच होत. कामाची कोतवाल याने नागविले बहुतासी. हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्यासी. जोहार माय बाप जोहार मी कायापुरीचा. याच्या पुढे शब्द आहे पण आपण सध्या म्हणताय ते शब्द म्हणताय. जोहार माय बाप जोहार मी कायापुरीचा. बोलायला परवानगी देणं म्हणलं कशाला सांगायचं आपण. तात्पर्य तुम्ही लक्षात ठेवा महाराज. या कामक्रोधानं चांगल्या चांगल्या याच्यात काय या लिस्टमध्ये नावं दिली. पहिले हरिहर सांगितलं आणि नंतर 2 ऋषीची नावं सांगितली. एवढ्या चांगल्या चांगल्याला कामक्रोधानं परेशान केलं. बरं आपण पैठणहून जवळ आहेत म्हणून नाथबाबाचा येडका नावाचं प्रकरण आहे. ज्याच्यामध्ये कामानं काय काय केलं, कोणाकोणाला धडक मारली, कोणाकोणाचं वाटुळ करून टाकलं. महाराजांनी अत्यंत गोड वर्णन केलं. धडक मारिली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. इंद्रचंद्रासी दरारा लाविला जेने. नमो केवळ पंचान. नमो केवळ पंचान.
टाळी टाळी मदन तो केवळ पंचानन केवळ पंचानन केवळ पंचानन तो केवळ पंचानन केवळ पंचानन वा 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 आणखीन मागच्या ढेऱ्यात काय रेंज गेलीच नाही पाया पडून विनंती आईसाहेब दादा सगळ्यांनी टाळी वाजवा तुम्ही टाळी वाजवली म्हणजे याचं कौतुक होत असतं महाराज हा कामाजी कोतवाल कसा आहे तो बसलेली माणसं म्हणते महाराज तो महाराज नवीन आणि सांगायलाही नवीन कामाजी कोतवाल आपण सगळे बघितले तलाठी बघितला SP कलेक्टर बघितला हे कामाजी कोतवाल कुठं असतो म्हटले कामाजी कोतवाल दिसत नाही पण काम केल्याशिवाय राहत नाही त्याला म्हणतात कामाजी कोतवाल काय काय केलं या कामानं कोणाला धडक मारली नारदा केला रावणाचा चेंदा 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 दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण तो केवळ पंचानन तो केवळ पंचानन दोन प्रमाण सांगितले कामाजी कोतवाल 3 प्रमाण झाले काम आणि क्रोधाचे 3 प्रमाण सांगितले याच्यातले आणखी मला वाटते 3 चरण राहिली महाराज पण आता ते घरी गेल्यावर बघा आणि बघत होता घरी गेल्यावर का आमचे गुरुरे स्वामीजी सांगत असतात बाबा सांगत असतात जरी येत असलं तरी काही प्रमाणाचा अर्थ करायचा नाही म्हणजे का करायचं नाही म्हणजे नवीन माणसं येऊन बसलेली असतात कीर्तनात त्यांना आणखीन परमार्थ माहिती नसतो मग नवीन माणसं येऊन बसले त्याचा गैरसमज होऊ नये म्हणून काही प्रमाणाचा अर्थ सांगायचा नाही पण काम क्रोध फार विचित्र आणि तुम्ही म्हणता कसे बाधिती ना कसं म्हणता बरं काय का काम आणि क्रोध असामान्य तुकोबर आहे सगळ्या साधू संतांच्या मुखातले हे उद्गार आहे बरं आपल्याला अनुभव मला सामान्य का तुम्हाला एक गोष्ट सांगतो क्रोध सांगतो क्रोध बघा तुमच्या इथलं कोणी काशीला गेलं का बसलेले मंडळीपैकी कोणी काशी केली का बघा हा मराठी भाषा आहे महाराज काहीच नाही मी आणखीन काशी झाली नाही म्हणून तुम्हाला विचारलं कोणी जाऊन आलं का काशी मी कशामुळे म्हणायला माहिती का हा हा ते म्हणाले हे उग धस करता विचारायचं पुन्हा म्हणून ते तसं काय नाही बाबा मी सामान्य माणूस काय गडबड मला फक्त म्हणायचं एकच दादा तुम्ही काशीला गेले काशीला गेल्यावर काहीतरी सोडावं लागतं म्हणतात तिथे गेले ते पूजा केल्या सोडावं लागतं ना म्हणतात सोडा तुम्ही काय ना काहीतरी सोडतात सगळे माणसं ते देवपा सांगतात हा पूजा गिजा झाली हा सोडा तुम्हाला काहीतरी आमच्या इथला एक माणूस गेलता म्हणलं तात्या तुम्ही काशीला गेलते म्हणले हो हो महाराज काशीला गेलो काय सोड काशीला गेलो हो मला कारल्याची भाजी माझं कारल्याची भाजी सोडली एक तर नगलच भारी होता आणि तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो माणसं तीर्थयात्रेहून आले 1 धाम 2 धाम 4 धाम कुठं नाही येऊ द्या प्रयागराजून येऊ द्या घरी बसायचे नाही साठे महाराज ते बाहेरच वाट्यावर मारतीच्या पारावर ह्याच्या वाट्यावर त्याच्या वाट्यावर तात्या म्हणजे काय काशीला गेलतो बरोबर बरं काय बघितलं बाबा काय ते काशी काय ते काशी विश्वेश्वराचं मंदिर काय ते ब्राह्मण काय तो देव बघायचं काम नाही अख्खं पुराण सांगतात त्या काशीचं 15 दिवस त्याचं सरत नाही ते तात्या वाट्यावर बसले की समजा चहा टाकायचा हे पुराण झाल्यावर पण माणसं गपची बसत नाही एक जण गेला होता काशीला आल्याच्या नंतर नीट सासरवाडीला कुठं जावं हे तर कळावं सासरवाडीला गेली आणि सासरवाडीला गेल्यावर सासरवाडीचे नाते तुम्हाला माहिती नाजूक नातं मेहुणीचं नातं गेल्याच्या नंतर आल्या आल्या पाणी गिनी दिलं मेहुणीबाईनं आणि ठकूबाईनं विचारलं दाजी तुम्ही काशीला गेलते म्हणून म्हणले हो ठकू काशीला गेलो बरं बरं बरं
काय आणलं तुम्ही? काय सोड काशीत? तुम्ही दाजीने सांगितलं ठकू मी राग सोडा. काय सोडला? राग. ठकू म्हणली दाजीनं राग सोडला. बघूच म्हणले आता बघा ठकू कशी दाजीला नीट कर. चहाचा कप घेऊन आल्या आणि चहाचा कप हातात दिला. चहा घेऊस तर डोकं खाजीतच होती. ते म्हणले काय झालं? काय नाही दाजी. काय सोड म्हणलात तुम्ही काशीत? ठकू तर सांगितलं ना मला क्रोध सोडा म्हणून. राग सोडला. चहाचा कप हातात दिला. माघारी गेल्या जेवणाचं ताट घेऊन आल्या. ठकू लय हुशार. ताट वाळड्या बरोबर सांगितलं दाजी. कसं लक्षातच राहिलं नाही. काय सोड म्हणलात काशीत? ठकू तुला सांगितलं म्हणलं एकदा राग सोडा म्हणून. काय सोडे? हां. आणि तेवढ्या ठकूबाई पुन्हा माघारी गेल्या. एक गुलाबजामची वाटी आणली आणि दाजीच्या ताटात ठेवणार तेवढ्यात पुन्हा एकदा ठकू म्हणलीच काय दाजी कसं माझ्या लक्षातच राहिलं नाही तुम्ही काय सोड म्हणणार. महाराज असा राग आला त्याला. अशी भाई माग सारली. माग पुढं तर झाली पण एवढ्या जोरात हानीत नसतीत मिवणीच्या गाला. कोण देवा याच्या तर राहिले. तुम्ही काहून का तोले? हानीत नसते तेवढ्या जोरात महाराज. काही जरी झालं तर हाणून हो मोठा अवघड होते. आणि तुम्ही जपून हो असं हाणला का ना खरी हो मिवणीच्या. सांगितलं मला तीनदा विचारले काय सोड काय सोड. एकदा सांगितलेलं कळत नाही का? हा राग सोडला म्हणला मी. काय सोडा? राग सोडा का? हा बघा लेकरू विचार महाराज ऐका बरं का आता वाक्य लक्ष देऊ नये का. राग सोडा म्हणणं सोपं आहे. राग सोडला म्हणणं सोपं आहे ओंकार महाराज. पण राग सोडणं अवघड आहे. याला महत्व. महाराज म्हटले हे काम आणि क्रोध अत्यंत विचित्र आहेत. मग तुम्ही कसे म्हणता बाधिती ना. आता या शंकेचं उत्तर ऐका. शंका आहे उत्तर काय? महाराज म्हटले तुकोबाराने सांगितलं बाबा रे कामक्रोध त्याशी बाधिती ना. कामक्रोध फार भयंकर आहेत परंतु बाधिती ना याच्याकरता काय करावं लागतं? महाराज म्हटले एक काम करावं लागतं. काय? काया वाचा म्हणे झाला विष्णुदास. जो कायेनं वाचेनं मनानं परमात्म्याचं दास्यत्व करतो त्याला कामक्रोध त्याशी बाधिती ना. कसं तुकोबारांच्या जीवनातलं उदाहरण आहे. तुकोबाराय भंडारा डोंगरावरती गेलेले आहेत. गावातले काही कुटाळखोर मंडळीने तुकोबारांची बदनामी करण्याकरता एका वेश्यास्त्रीला धन दिलं आणि तुकोबारांची बदनामी करण्याकरता चारित्र्य हनन करण्याकरता पाठवलं. ज्या वेळेला ती स्त्री त्या भंडारा डोंगरावरती गेली तुकोबाराने पाहितलं आणि तुकोबाराने त्या स्त्रीला पाहितल्याबरोबर तुकोबारांच्या मुखातून उद्गार निघाले कामाला आम्ही विष्णुदास दैसे न हो. आम्ही विष्णुदास दैसे न आम्ही विष्णुदास आम्ही विष्णुदास दैसे न तुकोबारांनी काम जिंकला. जाई हो तू माते न करी सायास. का? आम्ही विष्णुदास तैसे न हो. भगवंताचं ज्यांनी ज्यांनी दास्यत्व केलं ते असे नाहीत. मग कसे? त्यांनी सांगितलं काया वाचा म्हणे. आता लक्ष देऊन ऐका बरं का. काया वाचा म्हणे झाला विष्णुदास. क्रिया काय झालेली आहे? झालेली. त्याचा परिणाम असतो. क्रिया झाल्याच्या नंतर परिणाम का अगोदरच परिणाम? बोला बोला बोला. हा बरो परीक्षा दिल्याच्या नंतर पास नापास का अगोदरच नापास? हा परीक्षा दिल्याच्या नंतर नापास. बरोबर आहे का? ओ मोठा अवघडे महाराज. काही काही पोरं पासच होत नाही. लयच अवघडे. किती वेळेला क्रिया करू द्या. हो एक विठाला 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 विठाला
बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल. परिणाम हा क्रिया झाल्याच्या नंतर असतो, लक्ष देऊन ऐका. पण तो परिणाम बी कळायला पाहिजे, नाही तर लयच मोठा अवघड होतो महाराज. हो, आमच्या गावाच्या शेजारी पत्त्याचा डाव आहे. ते सांगून पण आता सांगण्यात येतो कव कव. तुमचे ते खेळत नसतील माणसं? नाही नाही, चांगली माणसं आहेत. वा वा वा, आदर्श गाव आहे महाराज, अजिबात नाही. आमच्या शेजारी तिकडं डाव होता आणि तिथं पोलीसची गाडी येत असते दादा. त्याला माहिती झाली चक्कर हाणते ते. 2-4 वेळेला पोलीसची गाडी आली, सगळी माणसं उचलायची, गाडीत भरायची, घेऊन जायची. परिणाम आहे का? परिणाम काय कायला कळत नाही ते परिणाम. परिणाम 2-4 वेळेला लय बखळ माणसं झाली, मग गाडीत बसली नाही, मग काय काय पाय पाय, काय काय सायकलवर, काय मोटरसायकलवर नेले, सगळे न्यायचे. 4थ्या वेळेला धाड पडली, पोलीस आले. मग आता सगळ्या आरोपींनी काय करायचं असतं? पळून जायचं असतं का नाही? पळून जावं लागेल का नाही? हो, पत्ते खेळणार. सगळे पळून गेले. एक जण पळाला, नीट पोलिसाच्याच गाडीत जाऊन बसला. आणि ते दुसरा पळत पळत याला धरून आला, म्हणला गाडीत कशाला बसला पोलिसाच्या? काय करू म्हणला, मागच्या वेळेला जागाच गवसळी नव्हती म्हणला बसायला. आणून घ्यायचं याच्या पुढे, सांगा मला तुम्ही. परिणाम कळाव ना, काय चाललंय, काय करायला होतं आपण महाराज. वाटोळं केलं जीवनाचं. पुन्हा जागा गवसत नाही म्हणून जाऊन बसला गाडी. अरे हुशार माणूस. विठाला परिणाम कळायला पाहिजे, जीवन कळालं पाहिजे महाराज, तर परिणामाचा विचार कळेल. महाराज म्हटले काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, भगवंताचं दास्यत्व करणं. आता ह्या दास या शब्दावरती महाराजांनी अत्यंत गोड लिखाण केले. महाराज म्हटले दास आणि विष्णुदास याच्यात फरक. दास म्हणजे कोणाचा आहे याच्यामध्ये स्पष्टता नाही, परंतु विष्णुदास म्हणजे त्याच्यामध्ये स्पष्टता आहे, त्याच्यामध्ये निश्चितता आहे का तो भगवंताचा दास. त्याचा परिणाम काय? महाराज म्हटले जे जे भगवंताचे दास झाले त्यांना आनंदी आनंद, आणि जे संसाराचे दास झाले त्यांना दुःखचे दुःख. परिणाम लक्ष देऊ नये. आपण सगळे कशाचे दास? ज्या अर्थी आपल्याला दुःख आहे त्या अर्थी आपण संसाराचे दास. तुम्ही म्हणसाल महाराज दुःख कशावर? बघा आता कीर्तनात मंडपात तोरक माणसं खुश. कीर्तनाच्या मंडपाच्या बाहेर जाऊ द्या, विचारतो तात्या कस काय चालय? बरे. कमी काय? चांगला 100-150 टन ऊस झालाय, भाव चांगला आहे म्हणे यंदा ऊसा. तरी तात्याला म्हणलं कस काय चाल? बरे. का दुःखी? आणि एकेकाचं विचारायला गेलो दादा, तुम्हाला सांगतो रात्र पुरायची नाही सांगणाराला मला. किती दुःख. एवढे दुःख का? आपण संसाराचं दास्यत्व केलं, परिणामी साधू संतांनी भगवंताचं दास्यत्व केलं, परिणामी ते सुखी. आता जर संसाराचं दास्यत्व केल्याच्या नंतर दुःखी याला प्रमाण, तर भगवंताचं दास्यत्व केलं सुखी यालाही प्रमाण असले पाहिजे. प्रमाण दोन्हीचे सांगतो, लक्ष देऊ नये का. भगवंताचे जे जे दास झाले त्यांना सुख कसं? आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे. हे नाही कळलं तर तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही. तुम्ही पण घ्या, चरफडू नका. चरफडू नका म्हणजे तरफडू नका संसारात. इकडे या आणि तुम्ही हे आनंदाचे लाडू घ्या. बरं, आणखीन याच्या पुढे एक प्रमाण सांगतो. महाराज म्हटले किती आनंद किती सुख, त्यांच्या शरीरावरचे कपडेही आनंदाचे, त्यांचे अलंकारही आनंदाचे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलतसो, आनंदे निर्भय डुलतसो. आनंदे सर्व आनंदाची सृष्टी झाली, सृष्टी झाली, सृष्टी झाली. निवारी ठाई ठाईचे, निवारी ठाईचे, ठाईचे, ठाईचे. वाह,
आईच्या चालीची आठवण करून दिली महाराज. चांगला प्रभाव आहे दादाचा इथं या गावात. हो, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. आता हे चरण तुकडा फार महत्वाचा आहे. अवघी आनंदाची सृष्टी झाली. परिणाम कशाचा? भगवंताचं दास्यत्व. म्हणून अवघी आनंदाची सृष्टी झाली. आणि आता आपल्याकडे या, जे जे संसाराचे तास झाले त्यांना मात्र दुःखाचे डोंगरचे डोंगर भोगावे लागले. डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया, होती संसाराचा घर, होती संसाराचा घर, दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया. कारे दास होसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया. इथं आपल्याला दुःखाचे डोंगरचे डोंगर आपल्या सगळ्यांकडे. का? आपण संसाराचं दास्यत्व केलं. कारे दास होसी. आता एक शब्द विचारू का तुम्हाला? महाराज म्हटले कारे दास होसी संसाराचा खर. मला खरं खरं सांगा, खर म्हणजे काय? गाढव. हो, आणि महाराज म्हटले ते खरंय. खर म्हणजे एक जणाला राग आला, महाराज आम्हाला गाढव म्हणले. कस काय म्हणले? तुकोबाराय आम्हाला गाढव. हो, तुकोबाराय म्हटले हे बस खाली. मी नाही म्हणलो, तुझी बायको अगोदर म्हटलं. हा म्हणले का नाही? नासियले घर तुमको निया, बाईल म्हणे खर मरता तरी बरे. नासियले घर तुमको निया. माता मौलो मला थोडस माफ करा. तुकोबारायचं प्रमाण आहे. तुकोबाराय म्हटले, हो काय म्हटले आपल्या घरचे? बाईल म्हणे खर. खर म्हणजे कोण? धन्यवाद. मरता तरी बरे. का? फक्त एकच चूक झाली महाराज. वय झालं, सर्दी पडसं झालं, आणि त्यानंच कष्टानं बांधलेल्या घरातून त्याला 2 पावलं बाहेर जाता आलं नाही. आणि एकदा कधीतरी घरातच थुंकला कोपऱ्यात, त्याचा राग आला. या वाक्यावरून लक्ष देऊ नये का बरं का महाराज? तुम्ही संसारासाठी, तुम्ही म्हणजे माझ्या सगळ्यांनी जेवढं काही संसारासाठी करू द्या, शेवटी संसारातली मंडळी त्याला कोणी मानायला तयार नाही. कोणी नाही महाराज. जोपर्यंत तो चांगला आहे, पैसा कमवतो, धन कमवतो, तोपर्यंतच तो चांगला आहे. एकदा काय तो कमवायचं बंद केलं का त्याला कोणी मानायला तयार नाही. हा संसारे लक्ष देऊ नये का? संसारामध्ये हळूहळू 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 वय झालं का किंमत कमी होते. कशात? संसारात. आणि परमार्थात हळूहळू हळूहळू जसं जसं वय वाढेल तसं परमार्थात किंमत वाढते. सुभाष गुरुजी, तुम्ही जो मृदंग वाजवला त्या काळात आणि आताच्या काळात किती आनंद आहे. हो, आजही त्यांना आनंद आहे. किंमत वाढत चाललेली आहे. महादेव महाराज किंमत वाढत जाते. वासुदेव महाराज वाढते का नाही किंमत? जसं जसं वय होईल परमार्थात तसं तसं किंमत वाढते. कितीही चांगली वाजवणारी असू द्या, पण ही मंडळी ज्येष्ठ मंडळी तर पटापटा पाया पडतात, किंमत वाढते. आणि आता ऐका, संसारात किती काम करा तुम्ही, जसा परमार्थात माणूस चमकतो, परमार्थात वय झाल्याच्या नंतर माणूस चमकतो, वाणी पिकते, रसाळ होते, तसं संसारात होत नाही. जसं जसं संसारामध्ये वय होतं, परमार्थामध्ये वय झालं माणूस चमकतो, आणि संसारात वय झालं की त्याच्या अंगात चमका निघतात. गुडघ्यात, कमरात तो चमकत नाही, त्याच्या चमका निघतात. हा फरक आहे. म्हणून संसाराचं दास्यत्व नको रे दादा. काय करा? झाला विष्णुदास. 2 प्रमाण सांगतो, 3 प्रमाण सांगतो आणि आटोपता हा विषय. काय महाराज म्हटले? काया वाचा म्हणे. काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे वाणी, आणि मन म्हणजे जे दिसत नाही पण इंद्रियाचा राजा ते मन. या तिन्हीचाही
हो तिन्हीही परमात्म्याचं दास्यत्व केलं पाहिजे. कसं एका एका प्रमाणात सांगतो. पहिलं प्रमाण लक्ष देऊ नये का, कायानं परमात्म्याचं दास्यत्व कसं. नामदेवराय म्हणतात, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, चरण सोडी सर्वदा, चरण सोडी सर्वदा सर्वदा तुम्ही जेवढी टाळी वाजवली तेवढं आपलं कीर्तन होईल. तुम्ही टाळी कमी झाली का कीर्तन संपलं आपलं. असं धन्यवाद. लेकरायला दया आली महाराजाची. ऐका, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. महाराज म्हटले कायच समर्पण आहे. देह जावो अथवा राहो, देवा पण आमचं समर्पण या शरीरानं फक्त पांडुरंगाला. बर दुसरं प्रमाण वाणीचं, समर्पिली वाणी पांडुरंगे घेते धनी. तिसरं प्रमाण मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. तात्पर्य लक्ष देऊ नाही का, काया वाचा म्हणे झाला, आता झाला काय झाला. विष्णुदास परिणामी कामक्रोध त्यास बाधितीना. संसाराचं दास्यत्व सोडायचं आणि भगवंताचं दास्यत्व करायचं, परिणामी आनंद. तुम्ही म्हणता महाराज संसाराचं दास्यत्व, संसाराचं दास्यत्व नेमकं काय, ते नेमकं सांगतो लक्ष देऊ नाही का. संसार कोणाला म्हटले, संसार या शरीराला एक ठिकाणी संसार म्हटले. आले न संसारा पंढरपूरला जा म्हणजे या शरीराला संसार म्हटले. जन्म मृत्यूला खरं मानणं, येण्या जाण्याला खरं मानणं यालाही संसार म्हटलंय. आणि बायका पोराचा यालाही काय म्हटलंय, संसार म्हटलं. बर हे सगळ्या संसारापैकी आपल्याला कळणारा संसार म्हणजे बायका पोरांचा. महाराज म्हटले या संसारात सगळे माणसं दुःखी का, याचं एकमेव कारण असं आहे. मी म्हणत नाही बरं का, पण तरी बघा पु ल देशपांडे यांनी एक लेख लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं, जगामध्ये लग्न झालेल्या माणसाचा सर्वात जास्त जर अपमान कोण करीत असेल तर ती त्याची कोण कोण म्हणलं हो बायको. हो ते पोरग म्हणलं त्याचा ऑनलाईन क्लास चालू आहे. पोरं लय हुशार झाले महाराज आता. हा हा मला तात्पर्य तुम्हाला सांगायचं, जेव्हा जगात 99% लोक संसारात दुखी, नवरा बायकोचं जमत नाही म्हणून आहे. समजून घ्या थोडासा विषय तुम्ही. हो अत्यंत महत्वाची गोष्ट आहे महाराज. ज्यांना ज्यांना संसार सुखी करायचा ते दोन्हीही चाक चांगले असले पाहिजे. आणि त्याचं कारण सांगतो तुम्हाला, लक्ष देऊ नाही का. वा सांगतो ऐका. त्या दोन्ही चाकामध्ये फरक काय असतो,
त्या चाकात फरक असा असतो, हो, मालकाला असं वाटतं, काय वाटतं का माझं सगळं तिनं ऐकावं. तिनं म्हणजे कोणी रे? वा, पोरं हुशार आहेत बघा हे. हा बघा किती हुशार पोर आहेत. आतापासून याचा अभ्यास चालू आहे महाराज. ही तिथं नाही तर बायको म्हणायली. आणि तेच खरे हुशार आहेत. जे लहानपणीच ज्यांना कळालं नाही, नुसतेच मोठे झाले, ते काही कामाचे नाही. ते तसेच प्रयागराजला जय श्रीराम. आणि त्याच्यातून काय हुकले सुकले आमच्या संघ दिंडीला ज्ञानबा तुकाराम. इतक्या लहानपणी हुशार व्हायला पाहिजे. हे बघा, हे 2-4 जे बोलले का याचे लग्न होते बघा तुमच्या गावात. कोणाचं होऊ नाही तर न हो, याचे होते. इतके हुशार पाहिजे तर लग्न व्हायलेत, नाही तर बाकीचे मग काही खरं नाही त्याचं. हा हो, मोठा अवघडे महाराज, काय सांगावं तुम्हाला आता. हो, गांजून गेलेत माणसं असे, गांजून. हो, एक जणाचं नवीनच लग्न झालं, इथं नाही कोणाचं नवीन लग्न झालं. हा बाई, असं होतं ध्यानातच राहत नाही. आता दर्शनाला नाही नाही येऊन गेले, पण बरं झाली इथं नाही थांबले. बरं, गावातलेच. वा, नवीनच लग्न झालं. आणि लग्न झाल्यावर काय त्याच्या मनात आलं, महिना 2 महिन्यात ते सकाळी सकाळी उठले. आणि उठल्याच्या नंतर चहा पाणी त्याचं झालं. चहा पाणी झाल्याबरोबर तिनं प्रेमानं सांगितलं, हो म्हणजे काय तेवढे भांडे घासून टाका. भांडे घासायचं म्हणला तुम्हाला? मी भांडे घासीत असतो काय? समजीलच काय म्हणला तो? अजिबात हे जमणार नाही म्हणलं. अजिबात सांगायचं नाही. मी भांडे घासीत नसतो आणि मी बायकोचं ऐकत. दमन म्हणालीत माणसं, दमन म्हणाली. अजिबात ऐकत नसतो म्हणला मी. तुझं मी ऐकणार नाही म्हणजे नाही. तू काही सांगितलं मी ऐकायचं असते का म्हणलं? अजिबात ऐकणार नाही, अजिबात भांडे घासणार नाही. हो, मी माझ्या मनानं चालणार म्हणला, तुझ्या मनावर चालणार नाही. भांडे घासणार नाही, पहिलं धुणं धुईन मग भांडे घासीन. हे सगळं संसारातलंय महाराज. मस्त गोड वाटते आपल्याला. सगळ्याचा अनुभव नाही महाराज. एक जणाला असा राग आला, बायकोनं भांडे घासायला सांगितलं. असा राग आला, नीट फोन लावला त्यानं. कोणाला? आता खरं सांग, मला माहित नाही हे कोणाचं पोरग, पण बघा हुशार ते. सासऱ्याला म्हणलं बळ बारीक. काय अभ्यास पुढे गेला, 100 पैकी 200 मार्क याला त्याच्यात. हो, फोन लावला. मामा म्हणजे काय? तुमच्या पोरीला काय समजून सांगा. म्हणजे जावई दमानं बोला. काय झालं म्हणजे काय? मला भांडे घासायला सांगते मला. ते म्हणला जावई झालंय काय? काय नाही म्हणे, मला भांडे घासायला सांगितलंय. तुमच्या पोरीला काय समजून सांगा. ते जावई, ते सासरे म्हणले जावई फोन ठेवा. म्हणले का? म्हणले थोड्या वेळानं लावतो. म्हणले काय चालू आहे? म्हणले मी दोन भांडे माझे घासायचे राहिलेत, मग लावतो. आता हाणून घ्यायचे काम आहे का नाही? संसाराचं दास्यत्व माणसाला हीनतेला नेतं, दीनतेला नेतं. महाराज म्हटले तसं करू नका. हे सगळ्यांनी जे संसाराचं दास्यत्व केलं त्याचा परिणाम दुःख आहे. महाराज म्हटले हे न करता तुम्ही भगवंताचं दास्यत्व करा. किती सांगू द्या, माणसाला ऐकत नाहीत माणसं. आणि त्याच्यावर माणसाचा काय नाही, विश्वास नाही. विश्वास महाराज किती सांगू द्या, रोजच माणसं ऐकायले. काही माणसं तर म्हटले महाराज हा तुमचं काय नवलंय. तुमच्यासारखे आम्ही 5-50 महाराज उघळून पण आम्ही हो महाराज ऐका, विश्वास नाही. याच्याकरता 2 मिनिटात उदाहरण सांगतो, पण पहिले ऐका लक्ष देऊन. विश्वास कोणाच्या चरणावर असला पाहिजे? एक भगवंताच्या चरणावर असला पाहिजे, दुसरा संतांच्या चरणावरती असला पाहिजे, आणि तिसरा अत्यंत महत्वाचा विश्वास सर्वांनी जो ठेवला तो माझ्या छत्रपती शिवरायांवरती. विश्वासाचं प्रतीक आहे महाराज छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून म्हटलंय ना, या जगामध्ये या तिघांच्या चरणावरती, तिघांवरतीच विश्वास असला पाहिजे. नाहीतर विश्वासाची चरण आता नाहीशी झालेली आहे. का म्हटले? विश्वासाचा फायदा काय? फायदा म्हटले तुम्ही विश्वास त्याच्यावर ठेवा, त्याचं सगळं काही तुम्हाला भोगायला मिळेल. विश्वासिता करी स्वामीवरी सत्ता.
काही भोगायला मिळतं. महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे बघा. सगळ्या मावळ्यांनी नव्हती विश्वास कोणावर ठेवला? छत्रपती शिवाजी महाराजांवर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर, माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. हो तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. हो तलवारीच्या धारेवर, हो तलवारीच्या धारेवर. देशासाठी घाव झेलले आपल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे, प्राणपणाने लढले मावळे. विश्वास या राजावर, राजावर. माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. याला विश्वास म्हणतात महाराज. विश्वास या राजावर. कोणावर विश्वास? छत्रपती शिवाजी महाराजांवर. महाराज म्हटले हे विश्वासाचे काही मोजके चरण शिल्लक आहेत, त्याच्यावरती किमान विश्वास ठेवा. विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता, परिणाम त्यांच्यावर सत्ता. सकळ भोगिता होय त्याचे. परंतु महाराज आपला विश्वास नाही. लक्ष देऊ नका. तुमच्या साध्या उदाहरणानं तुम्हाला समजून सांगतो आणि 8 तास घेतो. हो 8 तास घेऊन टाक. बघा बसलेली मंडळी, हुशार मंडळी, सगळे सुशिक्षित मंडळी. सर एखाद्याला बँकेत गेल्याच्या नंतर कुठं सही करायची गरज पडली तर पूर्व काय लागतो रे? पेन. शाबास, पेन लागतो. वा. आणि एखाद्याकडं पेन नसेल सही करायला, त्यानं जर दुसऱ्यानं तुम्हाला एखाद्यानं पेन मागितलं तर तुम्ही कसा देता पेन? टोपण काढून, झाकण काढून, टक्कन काढून, ढक्कन काढून. 2-4 शब्द एकदाच. का म्हटले? का हो टोपण काढून का दिला? ते म्हटले माघारी येण्याचा भरोसाच नाही. घ्या आणून. आता काय करा? म्हणजे आपला काय नाही? विश्वास नाही. हो खरं सांगू तुम्हाला, एक शिक्षक होते, बँकेत गेले, पगार उचलायचा, पेन नव्हता जवळ. सर पुढे आणि गेल्याच्या नंतर पेन नव्हता, शेजारच्याला मागितला, त्याने पेन दिल्याच्या नंतर टोपण काढून दिला. असा राग आला त्याला. म्हणजे का हो माझ्यावर थोडा तरी विश्वास ठेवायला पाहिजे होता. हा टोपण काढून पेन दिला. माझ्यावर थोडा 28 वर्ष झाले मी नोकरी करतोय, थोडा तरी माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. म्हणजे काय झालं? काय झालं म्हणजे काय? घरी 34 पेन झालेत मला बिना टोपणाच्या. ज्याला कळालं त्याला धन्यवाद, ज्याला कळालं नाही त्याने चहा घेतल्याशिवाय जाऊ नये. विठाला विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. सगळं काही त्याचं भोगायला मिळतं. कितीतरी उदाहरणं आपल्या समोर ठेवता येतील महाराज. ज्याने ज्याने परमात्म्यावरती विश्वास ठेवला, परिणामी परमात्म्याची सर्व सत्ता त्यांना भोगायला मिळाली. माझ्या संतांनी सर्वांनी भगवंतावरती विश्वास ठेवला. चोखोबारीने आपल्या पत्नीचं बाळांत पण चालू जवळ आलं, पण विश्वास कोणावर ठेवला? देवावर. झालं महाराज, भगवंतानं केलं. सकळ भोगिता होय त्याचे. सगळं काय मिळतं उदाहरण तुम्हाला खूप आहे सांगण्याकरता, परंतु महाराज म्हटले एक चरण आणि त्या चरणाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. पूर्वार्धामध्ये काय करायचं ते आणि उत्तरार्धामध्ये त्याचा परिणाम सांगितला. तिन्ही चरणातला परिणाम फार गोडे. लक्ष देऊ नये का?
सकळ भोगिता होय त्याचे दुसरं चरण. पहिलं चरण कामक्रोध त्याशी बाधिती ना सकळ भोगिता होय त्याचे आणि येऊनी गोपाळ राहे तेथे हा परिणाम आहे. पण आता लक्ष देऊ नाही का हो 5 मिनिटात मला थांबायचंय. परिणाम जरी असेल तरी हा परिणाम सर्व साधू संतांच्या जीवनात तुमच्या माझ्या का नाही. कशाच्या कोणाच्या जीवनात परिणाम साधू संतांच्या तुमच्या माझ्या नाही. याचं एकच कारण सांगतो आणि आता थांबतो. काय कारण आहे महाराज म्हटले हा परिणाम तुमच्या माझ्या जीवनात नाही. याचं कारण आपण संसार सोडला नाही. त्यांच्या जीवनात परिणाम त्यांनी संसार सोडला. सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे धावे चाले मागे 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 संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता पुण्य धर्म केला. किती संसार हो लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. कितीतरी प्रमाण सांगतात त्यांनी संसार सोडला आणि तुम्ही आम्ही मात्र संसार सोडला नाही. परिणामी आपल्याला दुःख मिळालं. त्यांनी संसार सोडला परमात्म्याचं दास्यत्व केलं परिणामी ते सुखी झाले. परिणामी तुकोबाराय म्हणतात बाबा रे एक जीवनामध्ये या आल्याच्या नंतर काम केलं पाहिजे. चित्त निर्मळ केलं पाहिजे. गोपाळ राहे तेथे विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याची. महाराज चित्त निर्मळ केलं पाहिजे. बरं कशानं मलिन झालं कळालं तर निर्मळ करता येईल. कशानं मलिन झालं म्हटले मल विक्षेप आणि आवरण या तिन्हींनी आपलं चित्त मलिन झालं. विचारसागराचा विचार आहे फार मोठा विचार आहे. महाराज काय केलं पाहिजे निर्मळ करण्याकरता म्हटले त्याला योग्य अधिकारी लागतो आणि त्याचं चिंतन झालं पाहिजे. एवढा वेळ नाही एवढं करणं होणार नाही सामान्य जनता आहे. म्हटले मग सोपं माझे गुरुदेव स्वामीजी सांगत असतात बाबा रे ज्यांना ज्यांना चित्त निर्मळ करायचे पूर्व लक्ष देऊ नये त्यांनी फक्त जीवनात एकच काम करावं. काय करावं आपण आपल्या आई वडिलाची सेवा करा. सगळ्यांचं चित्त निर्मळ होईल. महाराज आई वडिलाची सेवा केली पाहिजे. ते सगळे माणसं म्हणते महाराज तुमचा रोजचा धंदा झाला. आई वडिलाची सेवा करा आई वडिलाची सेवा करा. पण हे ऐका बरं का लक्ष देऊन. महाराज म्हटले मी मनचं बोलत नाही याचं कारण लक्ष देऊ नये का हो
पुंडलिक रायानं पंढरपूरला आईवडिलांची सेवा केली आणि परिणामी परमात्मा तिथे येऊन राहिली आपल्याला माहिती. म्हणून आई वडिलांची सेवा करा, चित्त निर्मळ होतं, परमात्मा येऊन राहतो. कुठं राहिला एक म्हणायचंय त्याच्या अगोदर 2 मिनिटाचं भजन आणि कोणी चित्त निर्मळ केलं परमात्मा येऊन राहिले सांगणं आणि सेवा समाप्त. सगळ्यांनी एकदा हात वर करा. सगळ्या मंडळी पलीकडचे वा 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 बरो तिथूनच हात वर करा. धन्यवाद. तू ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, 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 विठ्ठल पांडुरंगा महाराज म्हटले भजन करा, आई वडिलांची सेवा करा, चित्त नक्की निर्मळ होईल. कोणाचं झालं? ग्रामदेवत हनुमंतरायाचं झालं. हृदय विदीर्ण केलं, राम पंचायतन दाखवलं. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, मुझको कीर्ति न वैभव न यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए. काय पाहिजे? सुख मिले, सुख मिले ऐसे जीवन को जीने में, श्री राम जानकी चित्त निर्मळ झालं, परमात्मा येऊन राहत असतो. याकरता सर्वांनी आपण आपलं चित्त निर्मळ करा. विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याची. ज्ञानेश्वर